आपण पाहिलं की निवडणुकीचं जसं काही पडगम वाजलेलं आहे, निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तारखांसुद्धा जाहीर झालेल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारांना सुरुवात झालेली आहे. उमेदवार काही नगरसेवक जे पहिले होते आणि आता परत एकदा पुन्हा उमेदवारी मिळालेली आहेत, अशांची आपण बातचीत करण्यात आपल्यासोबत आज समिती खाते जे आहेत ज्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल काय समस्या आहेत, त्यांनी कसं या ठिकाणी कामकाज केलेलं आहे यापूर्वी आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या नागरिकांच्या सुविधा प्रलंबित आहेत त्याच्यावरती त्या कसं लक्ष देणार आहेत, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम आवाज इंडियाच्या माध्यमातून मी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि एक मोठी जबाबदारी पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती दिलेली आहे. माझं काम सातत्याने 9 वर्ष आज महायुतीचे सर्वच वरिष्ठ नेते बघत आहेत आणि मी शिंदेसाहेबांचे खूप खूप आभार मानेन की पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली आहे आणि तेवढ्याच जोशाने आणि ताकदने मी काम करणार आहे. नक्कीच. मात्र या ठिकाणी काही जसे प्रलंबित काही कामे असतील तर त्यांना तुम्ही कसं सार्थक विजयी तर होणारच असं तुमचा जो विश्वास आहे त्याला कसं तुम्ही रूप देणार आहात? हे बघा, 2017 ते 22 पर्यंतच आमचं नगरसेवकाचं काम म्हणजे वर्ष निवडून यायचं होतं आणि त्यानंतर जी 4 वर्ष प्रलंबित झालेलं होतं त्याच्यात पण मी स्वस्थ बसले नाही. मी लोकांची कामं करतच आली आहेत. माझ्या परीने जेवढी कामं करता येतील तेवढी करायचा प्रयत्न केलेला आहे. आता फक्त 2च मोठी कामं आहेत जी मला करायची खूप इच्छा आहे. सर्वप्रथम म्हणजे जे पुढचं जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक चांगली महानगरपालिकेची CBSE स्कूल, कारण तुम्ही बघाल तर बहुतेक माझ्याकडे 70 to 75% स्लमच असल्या कारणाने मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये अफोर्ड होत नाही. तर त्यांच्यासाठी एक चांगली CBSE स्कूल ओपन करून द्यायची आहे. त्याच्याचबरोबर जे रखडलेले SRAचे प्रोजेक्ट्स आहेत, कारण जनरेशनचा एज्युकेशनचा विचार केला तर त्यांचा राहण्याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर त्यांना सगळ्या सोयी त्यांच्या घरात उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे आणि चांगला SRA प्रोजेक्ट साहेबांच्याकडेच तो खाता आहे, शिंदे साहेबांकडे. तर त्यांच्या माध्यमातून एक चांगलं घर त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे आणि एक फ्रेंडली एन्व्हायरमेंट करून द्यायचं आहे जेणेकरून त्या मुलांना शिक्षणासाठी आणि पुढच्या काही गोष्टींसाठी काही त्रास होता कामा नये. जसं की म्हटलं जातं की गोंडी चेंबूरसारखा काही भाग आहे तो ब्लॅकलिस्टमध्ये आहे का, तर त्या ठिकाणी प्रदूषण आहे, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं. तर हे रंगरूप तुमच्या प्रभागामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही कसं काम करणार आहात? आता माझ्याकडे बघायला गेला तर एका साईडला BRCची बाउंड्री आहे, एका साईडला RCFची बाउंड्री आहे. तर नक्कीच गेल्या 9 वर्षात मी 2 गार्डन चांगले डेव्हलप केलेत. एक रमेश तेंडुलकर जींच्या नावाने मी गार्डन ओपन केलेलं आहे देवनार फार्म रोडला आणि परत सारसबागच्या इथे मी ओपन प्लॉट होतं तिथेही चांगलं मी स्वतः वारकरी असल्या कारणाने विठ्ठलाची मोठी मूर्ती तिथे स्थापित करून तो गार्डन तयार केलेला आहे. आणि अजून माझ्याकडे आहेत संकल्पना, म्हणजे टाटा इन्स्टिट्यूटसारख्या जागेवरती ही ग्रीनरी करायची. जेवढं ग्रीन करता येईल मला माझं वॉर्ड तेवढं करायचा प्रयत्न करते, कारण त्याच्या ग्रीनरीशिवाय ऑप्शन नाही आहे पॉल्युशनसाठी. एक असं प्रश्न आहे की जे RCFचा गेट आहे त्या ठिकाणी एक मैदान आहे जे की RCFचंच म्हटलं जातं खाजगी मैदान, मात्र ठिकाणी सध्या काही अंशी झाडं झोडपावले आहेत आणि साफ परिसरामध्ये तर समोर शाळा आहे. तर त्या ठिकाणी नागरिकांचा जो त्रास आहे त्याला तुम्ही कसं बदल करणार आहात आणि जेणेकरून त्यांना आश्वस्त होता येईल? हे बघा, जेवढं प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करायचा प्रयत्न मी सातत्याने मी तुम्हाला सांगत आले. मी 9 वर्ष करतच आलेली आहे आणि ज्या ज्या लोकांच्या मागणी आहेत त्या लोकांच्या मागणीनुसार त्यांची कामं करून देण्यासाठी मी तत्पर आहे आणि त्यांच्या पाठीशी मी उभी आहे आणि ते काम करून देण्यासाठी मी इच्छुक आहे. 5 अशी कोणती प्रमुख कामं सांगाल की जे की नागरिकांनी तुम्हाला पसंतीचं एक उमेदवार म्हणून निवडलं पाहिजे, काय सांगाल? 5 अशी कामं म्हणजे भरपूर कामं आहेत. त्यात पहिलं म्हणजे आरोग्याचं आहे. एक दवाखाना, मी आपला दवाखाना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण उघडलेलाच आहे. दुसऱ्याचं ओपनिंग बाकी आहे, त्याची ओपनिंग करायची आहे. त्याचबरोबर शताब्दीचंही काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे, तर तेही शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आरोग्य हे सर्वात मोठं फॅक्टर आहे जे इथे त्याच्यावरती मला काम करायचं. त्याचबरोबर SRAचे प्रोजेक्ट जे रखडलेले आहेत आणि तेही खातं शिंदेसाहेबांकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं घर उपलब्ध करून द्यायचं आहे लोकांना. त्याच्यानंतर गार्डन सांगितलं मी तुम्हाला. परत इथे ट्रॅफिकची ये-जा जास्त झालेली आहे, कारण मुंबईचं प्रवेशद्वार असल्या कारणाने इथे येणारी जाणारी जी ट्रॅफिक आहे ती खूप वाढलेली आहे. RTOची चौकी तर मी बनवून दिलेली आहे, पण इथे बाजूचंही पोलीस स्टेशन जे आहे, कारण येताना जाताना उलटे बाईक्स वगैरे हे प्रकार भरपूर वाढलेला आहे. तर एक पोलीस स्टेशन पण असणं गरजेचं आहे, जेणेकरून माता आणि
भगिनी एवढं सिक्युअर फील करतील. तर एक पोलीस स्टेशनचं काम करायचं आहे. त्याचबरोबर मुलांना कसं चांगलं आपण शिक्षण देऊ शकतो त्यासाठी चांगली CBSE स्कूल पण महानगरपालिकेची मला उपलब्ध करून द्यायची आहे, जेणेकरून मुलांना चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड करता येईल. वॉटर गटर मीटर या नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा असतात, समस्या असतात, वारंवार त्यांच्या तक्रारी असतात, 1916 असेल किंवा तुमच्याशी संवाद साधून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना तुम्ही कसं निराकरण केलेलं आहे जे तुम्ही कार्यकाल केले त्यामध्ये? 2017ला तुम्ही बघाल तर कातेसाहेब उपोषणाला बसले होते इथे आणि अधिवेशनाला ते अनवाणी गेले होते चप्पल न घालता. तर स्वतः देवेंद्रजी फडणवीस तेव्हा CM होते, तर त्यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि इथे जो पांजरापोळ आणि सह्याद्रीनगर हा 2 मोठे डोंगराळ भाग आहेत, त्यातला जो पाण्याचा विषय होता त्यांनी त्यांच्या माध्यमातून सोडवलेला आहे. थोडाफार इथे खालच्या पट्ट्यात कुठे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तोही मला सॉल्व्ह करायचा आहे. आणि सातत्याने लादी गटर पॅसेज हे नगरसेवकांची कामं असतातच, पण त्याचबरोबर वॉर्डाचं डेव्हलपमेंट पण कसं होतं त्याच्यावरती पण फोकस करणं गरजेचं आहे. कारण लादी गटर पॅसेज तेवढंच न राहता बाकी सगळ्या उपलब्ध गोष्टी करून देणंही गरजेचे आहेत. त्यांना हीच विनंती करेन की सातत्याने 9 वर्ष त्यांनी माझं कामाची पद्धत आणि माझं काम बघितलेलं आहे आणि महायुतीने पुन्हा एकदा मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर लोकांना हीच विनंती आहे की येत्या 15 तारखेला मी अगर माझं इलेक्शनचं वोटिंगचं अगर मी हक्क बजावते तर माझ्या घरातलेही सगळे बजावतात की नाही, हे स्त्री घरातल्या महिलेनी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझा हक्क जो आहे तो मी त्याचं राईट दुसऱ्या कोणाला न देता मी माझा उमेदवार स्वतः निवडून दिलं पाहिजे. हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे वोटिंगचं काय महत्त्व आहे. मी लोकांना हेच अपील करेन की येत्या 15 तारखेला जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा आणि 2 नंबरचं बटन जे आहे शिवसेनेचं मला मिळालेलं आहे. समृद्धी गणेश काते माझं नाव आहे, 2 नंबरचं बटन आहे आणि 2 नंबरच्या पुढील धनुष्यबाणाला समोरील बटन दाबून मला विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.